स्वागत आहे मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईन सिरीजच्या आजच्या आपल्या नवीन अपडेटमध्ये आपल्या चॅनल VR ब्लॉग्सवर. चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. मागील अपडेटमध्ये आपण दारवा रेल्वे स्टेशन समोरील काही भाग कव्हर केला होता आणि आजच्या या नवीन अपडेटमध्ये आपण कव्हर करणार आहे दारवा रेल्वे जंक्शन. तर 284 किलोमीटर लांबी असणाऱ्या वर्धा ते नांदेड या रेल्वे लाईनमध्ये वर्धा ते कळंबपर्यंतचा रेल्वे ट्रॅक हा ऑपरेशनल केला गेला आहे व कळंब ते पुढच्या लोकेशनवर काम हे टप्प्याटप्प्यामध्ये करण्यात येत आहे. आणि त्यातच वर्धा जंक्शनपासून साधारणतः 118 किलोमीटर अंतरावर बनवण्यात येत आहे दारवा रेल्वे जंक्शन. आणि या ठिकाणी या जंक्शनच्या परिसरात आपण पाहू शकता की अर्थवर्कचे जे काम आहे ते फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी केल्या गेले आहेत. दारवा हे एक जंक्शन होणार असल्यामुळे या ठिकाणी 4 ते 5 ट्रॅक राहू शकतील एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्थवर्क केल्याचे आपल्याला दिसून येईल. आणि या दिशेला आपल्याला दिसेल की दारवा रेल्वे जंक्शन हे तयार करण्यात येत आहे. जुन्या असलेल्या शकुंतला रेल्वे लाईनवरील हेच रेल्वे स्टेशन नव्याने तयार करण्यात येत आहे. शकुंतला रेल्वे लाईन ही नॅरो गेज, तर आता नव्याने तयार होणारी रेल्वे लाईन ही ब्रॉड गेज असणार आहे. आणि या ब्रॉड गेज रेल्वे स्टेशनवर आपण समोर पाहू शकाल की या ठिकाणची असलेली पाण्याची टाकी ही या रेल्वे स्टेशनची ओळख म्हणून राहिलेली या ठिकाणी आपण पाहू शकाल. समोरच्या दिशेला आपल्याला या जंक्शनवरील प्लॅटफॉर्म निर्मितीचे कार्य सुरू असलेले आपल्याला समोर दिसून येईल. तर या दिशेला दारवा जंक्शनवरून दिग्रसकडे जाताना या दिशेला प्लॅटफॉर्मची समाप्ती होईल, तर दिग्रसकडून येताना या ठिकाणापासून या प्लॅटफॉर्मची सुरुवात होणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की 2 प्लॅटफॉर्मच्या मध्ये 3 रेल्वे ट्रॅक्स राहू शकतील एवढी जागा सोडण्यात आली आहे व पाण्याचा निचरा होण्याकरिता या ठिकाणी नालीचे कामसुद्धा या ठिकाणी जवळपास पूर्ण करण्यात आलेले आपल्याला दिसून येईल. या दिशेला प्लॅटफॉर्म नंबर 1 तर दुसऱ्या समोरच्या दिशेला प्लॅटफॉर्म नंबर 2 असणार आहे. आणि यांच्यामध्ये 3 रेल्वे लाईन राहू शकतील एवढी जागा ही बनवण्यात येत आहे. नालीच्या बांधकामाचे कार्य या ठिकाणी पूर्ण झालेले असून मातीला लेवल करण्याचे काम हे या ठिकाणी सुरू आहे. या प्लॅटफॉर्मच्या शेजारीच आपण पाहू शकता की नॅरो गेज असलेली शकुंतला रेल्वे लाईनची रेल्वे रूळ या ठिकाणावरून आपल्याला दिसून येतील. येत्या काही वर्षांमध्ये आता हे रेल्वे रूळ काढून टाकण्यात येतील व या ठिकाणी पूर्णपणे एक नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन ही तयार झालेली आपल्याला दिसून येईल. या स्टेशनवर नवीनच आपण पाहू शकता की या ठिकाणी नव्यानेच एका बिल्डिंगच्या निर्मितीचे कार्य या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. मागच्या वेळेला अपडेट घेतला त्यावेळेला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे कार्य सुरू नव्हते, तर प्लॅटफॉर्मच्या निर्मितीचे कार्य हे हळूहळू चालू होते. परंतु आजच्या दिवशी बऱ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्य पूर्ण झाल्याचे आपल्याला दिसून आले आहे. खालच्या दिशेचे रेल्वे ट्रॅकचे काम हे पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी वरच्या दिशेला प्लॅटफॉर्मच्या निर्मितीचे कार्य देखील करण्यात येणार आहे. त्याकरिताचे अर्थवर्क हे प्लॅटफॉर्मवर करण्यात आलेले आपल्याला समोर दिसून येईल. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकाल की या ठिकाणी मातीला लेवल करण्याचे काम देखील पूर्णपणे झालेले आहे. यानंतर या ठिकाणी गिट्टी टाकून त्यावरती स्लीपर ठेवून रेल्वे लाईनच्या ट्रॅकचे काम हे करण्यात येणार आहे. खालच्या दिशेचे काम हे अंतिम टप्प्यात आले आहे, तर आता लवकरच या ठिकाणी वरच्या प्लॅटफॉर्मचे देखील काम हे नव्याने सुरू करण्यात येईल. त्याकरिताची तयारी सुरू असलेली आपल्याला दिसून येईल व या ठिकाणी काही भागामध्ये काम देखील सुरू करण्यात आलेले आपल्याला दिसून येईल. आणि मागच्या दिशेला जुन्या असलेल्या शकुंतला रेल्वे लाईनचे रेल्वे स्थानक देखील आपण या ठिकाणी पाहू शकता. एका स्मारकाच्या स्वरूपामध्ये हे या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. यवतमाळ रेल्वे स्टेशन नंतर 40 किलोमीटर अंतरावर येणारे दारवा हे रेल्वे जंक्शन असणार आहे. आणि हे रेल्वे जंक्शन असल्यामुळे याचा मोठ्या प्रमाणात दारवा शहरातील नागरिकांना फायदा होणार आहे. तसेच इथल्या व्यापारी व शेतकरी वर्गाला देखील याचा फायदा मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. याबद्दल आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवावे. समोर आपल्याला या रेल्वे लाईनवरील क्वार्टर्स देखील दिसू शकतील आणि क्वार्टर्सचे काम जे आहे ते देखील अंतिम टप्प्यात आलेले आपल्याला दिसून येईल.
गेल्या 6 महिन्यामध्ये या रेल्वे स्टेशनवर फार जोमाने कार्य हे करण्यात आले आहे। तरी देखील हे रेल्वे स्टेशन पूर्णपणे तयार व्हायला अजून देखील 1 वर्षाचा साधारणतः कालावधी लागू शकतो। याबद्दल आपले काय मत आहे ते कमेंट करून जरूर कळवावे। नवीन आलेल्या प्रस्तावानुसार येत्या 1-2 वर्षांमध्ये दारवा रेल्वे जंक्शन ते मूर्तिजापूर जंक्शनपर्यंत एक ब्रॉडगेज रेल्वे लाईन नव्याने निर्माण केली जाणार आहे। त्यामुळे हावडा मुंबई लाईनला ही लाईन डायरेक्टली जोडल्या जाण्याची शक्यता आहे। तर दारवा जंक्शनकडून नांदेडच्या साईडने जाताना पहिल्यांदा येणारे रेल्वे स्टेशन हे हर्सूल, तर त्यानंतर वाईगोळ व नंतर दिग्रस हे मोठे रेल्वे स्टेशन येणार आहे। आणि दिग्रस रेल्वे स्टेशनची या ठिकाणावरून लांबी साधारणतः 30 ते 35 किलोमीटर असू शकेल। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता की या प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या एंडला आपण पाहू शकता या ठिकाणी जमीन लेवल करण्याचे काम या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे। या दिशेने या प्लॅटफॉर्मची सुरुवात होणार आहे व ही जी सुरुवात आहे ही दारवा ते नेर या रोडच्या लगतच होणार आहे। त्यामुळे आता या ठिकाणी एका अंडरपासची निर्मिती ही करण्यात येणार आहे। या दिशेला प्लॅटफॉर्मची भिंत आपल्याला दूरपर्यंत तयार झालेली दिसून येईल। तर या दिशेला दारवा नेर रोड आहे आणि या रोडवर आता अंडरपास निर्माण केल्या जाणार आहे। त्यामुळे या रोडला खालच्या दिशेने जागा देण्यात येईल व रेल्वे लाईन ही वरच्या दिशेने पास करण्यात येणार आहे। या मार्गाने आपण या दिशेला नेरकडे जाऊ शकता। तर नेरची लांबी या ठिकाणावरून 30 किलोमीटर साधारणतः असू शकेल। यवतमाळकडून येणारी ही रेल्वे लाईन दारवा नेर रोडला क्रॉस केल्यानंतर एंटर होणार आहे दारवा रेल्वे जंक्शनवर आणि यवतमाळकडे जाणाऱ्या या दिशेला देखील काही प्रमाणात अर्थवर्क झाल्याचे आपल्याला समोर दिसून येत आहे। या ठिकाणचा अंडरपास निर्माण व्हायला अजून देखील साधारणतः 6 महिने ते 1 वर्षाचा कालावधी लागू शकतो। याबद्दल आपले काय मत आहे ते कमेंट करून जरूर कळवा। या ठिकाणचा अंडरपास झाल्यानंतर वरच्या दिशेने रेल्वे लाईन ही दारवा रेल्वे जंक्शनवर एंटर होणार आहे। त्यानंतर येत्या काही महिन्यांमध्ये किंवा 1 वर्षामध्ये हे रेल्वे स्टेशन पूर्णपणे तयार होईल। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा हा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। अपडेट आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून थँक्स बटन दाबून तुम्ही आमची आर्थिक मदत देखील करू शकता। तर आता आपण नवीन माहितीसह भेटूया पुढच्या अपडेटमध्ये।